नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 18 डिसेंबर 2025, वार आहे गुरुवार. तर आज आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार. तर याच दिवशी गुरुवारचे उद्यापन आपल्याला करायचे आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कसे करावे, आणि जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल, स्किप झाला असेल, किंवा आज तुमचा मासिक धर्माचा चौथा दिवस असेल, किंवा काही कारणाने उद्यापन तुमच्याकडनं आज होणार नसेल, तर कसे करावे आणि कधी करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे, म्हणजे चौथा गुरुवार आहे. आणि मासिक धर्मामध्ये जर तुमच्या या 4 गुरुवारपैकी एखादा गुरुवार स्किप झाला असेल, कोणाचा पहिला गुरुवार स्किप झाला असेल, कोणाचा दुसरा किंवा कोणाचा तिसरा राहिला असेल, तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन तुम्ही करू शकता. पण काही कारणांनी जर तुम्हाला चौथ्या गुरुवारी काही अडचण आली असेल, तुमच्याकडनं आज जर उद्यापन होणार नसेल, तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन हे करू शकता. त्यानंतर उद्यापन कसे करावे, तर बघा, माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो, आणि ते आपण प्रत्येक गुरुवारी यथाशक्ती माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करत असतो. तर बघा, बऱ्याच ठिकाणी उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण स्त्रियांना जेवायला म्हणजेच जेवू घातले जाते. काही ठिकाणी फक्त खिरीचा प्रसाद किंवा शिऱ्याचा प्रसाद देऊन आणि तिचा मानपान करून, सवाष्ण स्त्रिया ज्या आपण बोलवतो तर त्यांचा मानपान करून या पद्धतीने देखील उद्यापन करत असतात. एक तरी सवाष्ण स्त्री जेवू घालायची असते आपल्याला. तसेच त्या सवाष्ण स्त्रियांना ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला सवाष्ण स्त्रियांची देखील पूजा करायची असते. ज्याप्रमाणे देवीची आपण ओटी भरत असतो, त्याप्रमाणेच सवाष्ण स्त्रियांची देखील आपल्याला ओटी भरायची असते. आणि हे झाल्यावर तुमच्या घरामध्ये जो गोडाचा नैवेद्य केला असतो, तर तो तिला द्यायचा असतो. तुम्हाला उद्यापनासाठी 7 किंवा 5 सवाष्ण स्त्रिया जर भेटल्या नाही, तर एक जरी भेटली तरीही तुम्ही उद्यापन हे करू शकता. तुमचा जर उपवास आहे आणि इतर ठिकाणी तुम्हाला जेवायला बोलावलं, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊन आणि जेवू शकता. त्यासोबतच उपवास हा आपल्या घरीच सोडायचा असतो, पण तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवाष्ण म्हणून जाणार आहे आणि ती व्यक्ती तुमच्या माता लक्ष्मी स्वरूप तुमचा मानपान करणार आहे, तर तिथे जरी तुम्ही जेवला तरीही काही हरकत नाही, बाकी तुमची इच्छा. तर बघा, सवाष्ण स्त्री आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला तिला बसायला द्यायचं आहे. त्यानंतर तिचे पाय आपल्याला धुवायचे आहेत. तसेच तिला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला सवाष्ण स्त्रीची देखील पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर तिला आपल्याला एक माता लक्ष्मीच्या व्रताची जी पोथी असते, तर ती पोथी द्यायची आहे. त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, आणि त्यावरती एक केळ किंवा कोणतंही फळ तुम्ही त्यावरती ठेवू शकता. यासोबतच तुम्ही शृंगाराच्या वस्तू देखील देऊ शकता, म्हणजेच कुंकवाची डबी किंवा इतरही तुम्ही वस्तू त्यासोबत देऊ शकता. आणि ही पोथी आपल्याला सवाष्ण स्त्रीला द्यायची आहे. त्यानंतर तिला खायला घरामध्ये जे काही गोडाचं बनवलं असेल, तर ते द्यायचं आहे, आणि तिला नमस्कार देखील करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही अगदी साध्या पद्धतीने करू शकता. त्यासोबतच देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर कोणतीही खीर, म्हणजेच रव्याची खीर, मखाण्याची खीर किंवा शेवयाची खीर ही तुम्ही देवीला अर्पण करू शकता. तर खीर ही देवीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य अर्पण करा, किंवा दूध साखर ही तुम्ही ठेवू शकता. पण शक्य झालं तर आवर्जून तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करा. तर अशा साध्या पद्धतीने देखील तुम्ही उद्यापन हे करू शकता. मांडणी ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे, आणि या व्रतात देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्रताचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते. तसेच या दिवशी तुम्ही दानधर्म देखील करू शकता. एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता. यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही दान करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला उद्यापन हे करायचे आहे. ज्यांना आज उद्यापन करणं शक्य होणार नाही, तर त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन तुम्ही करू शकता. तर या प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची सांगताही करायची आहे.